एक लग्नगाठ भाग 4 तिरस्काराने सुरू झालेली प्रेम कहाणी भाग 3 वरून आता पुढे. प्रज्ञा सिटी बस मधून उतरली आणि सुमित्रा निवासाकडे धावली. तिला पाहताच बंगल्याच्या शिपायाने गेट उघडले. प्रज्ञा हसत हसत गेटच्या आत आली आणि धावतच सुमित्राच्या खोलीकडे निघाली. तोच वरून येणाऱ्या राहुलशी तिची टक्कर झाल्यावर प्रज्ञाने स्वतःला आधार देण्यासाठी सोपा पकडला, पण राहुल खाली पडला. आई ग, राहुलच्या तोंडून एक उसासा सुटला. मला माफ करा म्हणत प्रज्ञाने राहुलकडे हात पुढे केला. राहुल प्रज्ञाला पकडून उभा राहिला. प्रज्ञा म्हणाली, मला माफ करा राहुल सर. प्रज्ञाच्या तोंडून त्याचे नाव ऐकून राहुलने आश्चर्याने विचारले, प्रज्ञा, तू मला कशी ओळखलेस? प्रज्ञाने हसत हसत टेबलावर ठेवलेला राहुलचा फोटो उचलला आणि राहुलला दाखवत म्हणाली, असं. राहुलही हसायला लागला. प्रज्ञाने पुन्हा फोटो त्याच्या जागी ठेवला आणि म्हणाली, तसे मी प्रज्ञा आहे हे तुम्हाला कसे कळले? ती विचारते. तुम्ही माझा फोटो पण पाहिला नाही. राहुलने हसत हसत टेबलावर ठेवलेल्या फळांमधून एक सफरचंद उचलले आणि एक सफरचंद खाताना पायऱ्यांवर बसून म्हणाला, ते काय आहे ना, माझी आजी गेले 6 महिने फोनवर फक्त तुझ्याबद्दलच बोलायची, म्हणून मी तुला लगेच ओळखले. जसे मी तुला पाहिले. प्रज्ञा हसायला लागली. बाय द वे, आजी तुझी वाट पाहत आहे. राहुलने सफरचंद खात म्हणाला. हे ऐकून प्रज्ञा सुमित्रांच्या खोलीकडे धावली. ती निघून जाताच राहुल स्वतःशीच म्हणाला, आजी तू बरोबर आहे. प्रज्ञा खूप सुंदर आहे, अगदी एखाद्या परीसारखी. राहुल हसत हसत जिन्यावरून उठला आणि वरच्या खोलीत गेला. प्रज्ञा सुमित्राच्या खोलीत जाताच तिच्या पायाला स्पर्श करत म्हणाली, गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग बेटा, खुश राहा. सुमित्रा प्रज्ञाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली. प्रज्ञा हसायला लागली. तेवढ्यात रमेश खोलीत आला आणि म्हणाला, आजी गुरुजी आले आहे. रमेशने हे बोलताच प्रज्ञा आणि सुमित्रा खोलीतून बाहेर आले. बाहेर येताच सुमित्राची नजर पायऱ्या उतरत असलेल्या मोहन आणि सरिता यांच्यावर पडली. सरिता, मोहन, ही प्रज्ञा आहे. तुमच्या अनुपस्थितीत हिनेच आमची काळजी घेतली. सुमित्राने प्रज्ञाकडे पाहिलं आणि म्हणाली. प्रज्ञाने त्या दोघांच्या पायाला हात लावला आणि नमस्ते म्हणाले. प्रज्ञाला पाहून मोहन किंचित हसला, पण सरिताने प्रज्ञाकडे विशेष लक्ष दिले नाही आणि सुमित्राला म्हणाली, चला आई, पूजा करू. सर्वजण सुमित्राला घेऊन मंदिरात आले. गुरुजी प्रज्ञाला पाहून म्हणाले, बेटा दिवा लावायला तूप आण. ते पाहून सरिता आश्चर्याने प्रज्ञाकडे पाहू लागली. पूजा करून गुरुजींनी आरती सुरू केली. गुरुजींसोबत सुमित्रा आणि प्रज्ञाही आरती गात होते. सरिताचं लक्ष फक्त प्रज्ञाकडे होतं. गुरुजींनी आरतीचे ताट सुमित्राकडे दिले तेव्हा सुमित्राने देवाची आरती सुरू केली. सरिताने सुमित्राकडून आरतीचे ताट घेण्यासाठी हात पुढे केला, पण सुमित्राने आरतीचे ताट जवळच उभ्या असलेल्या प्रज्ञाच्या हातात दिले आणि प्रज्ञा आरती करू लागली. हे पाहून सरिताला खूप वाईट वाटलं, पण ती काही बोलू शकली नाही. काही वेळ आरती करून प्रज्ञाने ताट सरिताच्या दिशेने वाढवले. सुमित्रामुळे सरिताने मुखपणे ताट घेतले आणि आरती करू लागली. इकडे अभि त्याच्या खोलीत झोपला असताना त्याचा फोन वाजला. डोळे न उघडता त्याने टेबलावर ठेवलेला फोन उचलला आणि कानाला लावला आणि म्हणाला, बोल. पलीकडून आधी बोलला, सर, शिमला हॉटेलचे काम परवापासून सुरू व्हायचे आहे, त्यामुळे तुम्हाला उद्या शिमल्याला जायचे आहे. पण त्याआधी तुमची मिस्टर मेहरा सोबत आज दुपारी 12 वाजता मीटिंग आहे. तुम्ही मीटिंग पूर्वी या, मी येईल आधी, असं म्हणत अभिने कॉल डिस्कनेक्ट केला आणि पुन्हा फोन टेबलवर ठेवला आणि झोपायला गेला. काही वेळाने पुन्हा त्याचा फोन वाजला. त्याने डोळे न उघडता पुन्हा फोन उचलला आणि तो रिसीव्ह करताना म्हणाला, येईल. दुसरीकडे चष्मा ठीक करत आधी म्हणाला, साहेब, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलो होतो. आज सावंत रोडवरच्या जमिनीचाही व्यवहार होणार आहे आणि तुम्हाला माहित आहे की दलाल हा खूप कुटील माणूस आहे. फक्त तुम्हीच ते हाताळू शकता, त्यामुळे प्लीज वेळेवर पोहोचा. माहित आहे मला आधी, असं म्हणत अभिने पुन्हा कॉल डिस्कनेक्ट केला आणि फोन हातात घेऊन पुन्हा झोपी गेला. काही वेळाने पुन्हा त्याचा फोन वाजला. त्याला खूप राग आला आणि तो रागाने उठून बसला. त्याने फोन रिसीव्ह केला आणि रागाने म्हणाला, आता तू मला फोन वगैरे केलास तर मी फोनमध्ये घुसून तुझा चेहरा तोडून टाकेन आणि मग तू पुन्हा फोन करून मला चिडवणार नाहीस. तुला समजलं का? अभिने हे बोलताच आधीने घाबरून फोन ठेवला. अभिने रागाने फोन बंद केला आणि पुन्हा झोपायला गेला. तेवढ्यात घरचा नोकर मंगेश ट्रेमध्ये ब्लॅक कॉफी घेऊन अभिच्या खोलीत आला आणि म्हणाला, छोटे साहेब, तुमची ब्लॅक कॉफी. एवढं ऐकताच अभिने टेबलावर ठेवलेला फ्लॉवर पॉट रागाने उचलला
आणि मंगेशला म्हणाला, माझ्या खोलीतून निघून जा, नाहीतर हा फ्लॉवर पॉट थेट तुझ्या डोक्यावर पडेल. चालता हो. मंगेश घाबरून तेथून पळून गेला. अभि खूप जोरात किंचाळला, म्हणून त्याचा आवाज ऐकून आरती करत असलेल्या मालिनीने आरतीचे ताट गुरुजींना दिले आणि लगेच अभिच्या खोलीत गेली. मंगेश तिथून निघून जाताच अभिने फ्लॉवर पॉट जमिनीवर फेकला आणि उठून ओरडला, पुन्हा मंगेश मंगेश, माझी कॉफी आण. मंगेश घाबरून अभिच्या खोलीबाहेर कॉफी घेऊन उभा होता, पण आत यायची हिंमत होत नव्हती. तेवढ्यात मालिनी आली आणि त्याच्या हातातून ट्रे घेतला आणि मंगेशला म्हणाली, जा आणि तुझं काम कर. मंगेश लगेच निघून गेला. तो निघून जाताच मालिनी अभिच्या खोलीत आली. त्यांना पाहून अभि उठला. मालिनी अभिकडे वळली आणि ट्रे त्याच्याकडे करत म्हणाली, कधीतरी गोड कॉफी पीत जा बेटा, कारण कडू कॉफी प्यायल्याने तू सुद्धा कडू होत चालला आहेस. लोक तुझ्याजवळ यायलाही घाबरतात. अभिने काहीच उत्तर न देता कॉफी उचलली आणि खिडकीजवळ जाऊन कॉफी पिऊ लागला. मालिनीने ट्रे टेबलावर ठेवला आणि अभिकडे आली आणि म्हणाली, बेटा, काही दिवसात तुझे लग्न होणार आहे. तुला एवढा राग आला तर अनन्या तुझ्याशी कशी जुळवून घेणार? अभि खिडकीतून बाहेर बघत म्हणाला, मी असाच आहे आजी, आणि अनन्याला हे चांगलंच माहीत आहे. आणि तसेही हे लग्न माझ्यासाठी फक्त एक बिझनेस डील आहे, त्यामुळे मी कोणासाठीही बदलणार नाही. मालिनी हसत म्हणाली, पण लग्नानंतर प्रत्येक माणूस बदलतो बेटा. अनन्या तुला नक्कीच बदलेल. कॉफीचा एक घोट घेत अभि म्हणाला, जगात अशी कोणतीही मुलगी नाही जी अभि खुरानाला बदलू शकेल. कोणी नाही. एवढं बोलून अभिने कॉफी संपवली आणि कप टेबलावर ठेवत खोलीतून निघून गेला. प्लीज सांग बेटा, नाश्ता काय खाणार? मालिनीने खोलीतून बाहेर पडून मोठ्या आवाजात विचारले. अभि पायऱ्या चढत असताना म्हणाला, रव्याची खीर आणि फुलकोबीचे पराठे. मालिनी हसत म्हणाली आणि अभि त्याच्याच घराच्या तिसऱ्या मजल्यावरच्या जिम मध्ये गेला. प्रज्ञा स्वयंपाकघरात सुमित्रासाठी नाश्ता बनवत होती. तेव्हा तिचा फोन वाजला आणि सीमाचा नंबर पाहून प्रज्ञाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. फोन रिसीव्ह करताना तिने विचारले. सीमा कॉलेजमधून बाहेर आली आणि म्हणाली, प्रज्ञा, आज कॉलेजमध्ये दीपेश सरांनी 4 विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवला आहे आणि प्रत्येक ग्रुपला वेगवेगळे प्रोजेक्ट दिले आहेत. आणि आपल्या ग्रुपमध्ये विनय आणि सुप्रिया सुद्धा आहेत. प्रत्येक गटाला एक प्रसिद्ध शहर देण्यात आले आहे. कोणाला जयपूर, कोणाला ग्वाल्हेर, कोणाला आग्रा आणि आपल्याला शिमला मिळाला. शिमला शहरातील सर्व प्रसिद्ध ठिकाणांची माहिती गोळा करून त्यावर प्रकल्प बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला गुण मिळणार आहेत आणि हे गुण आपल्या अंतिम परीक्षेत जोडले जातील. हे ऐकून प्रज्ञाला खूप आनंद झाला आणि म्हणाली, ही खूप चांगली गोष्ट आहे सीमा. मी उद्यापासून आपल्या कम्प्युटरवरून नेटद्वारे सर्व माहिती गोळा करून प्रोजेक्ट बनवायला सुरुवात करते. नाही सीमा लगेच म्हणाली. हे ऐकून प्रज्ञा गप्प झाली. सीमा पुन्हा म्हणाली, दीपेश सरांनी स्पष्टपणे सांगितले आहे की नेटने लोकांना आळशी बनवले आहे, कारण नेटवर सर्व काही सहज उपलब्ध आहे. म्हणून त्यांनी सांगितले की ज्याला शहर दिले आहे त्यांना त्या शहरात जाऊन स्वतः सर्व माहिती गोळा करून मगच एक प्रकल्प बनवावा लागेल. आणि त्या कामासाठी त्यांनी सर्वांना 1 आठवड्याचा वेळ दिला आहे. आपल्यालाही आपला प्रकल्प आठवडाभरात सादर करायचा आहे. उद्या शिमल्याला निघायचे आहे. हे ऐकून प्रज्ञा अस्वस्थ झाली आणि सीमाला म्हणाली, तुला माहित आहे की मी तुझ्याबरोबर येऊ शकणार नाही. सीमा गाडीत बसताना म्हणाली, पण प्रज्ञा, तू का समजत नाहीस? तुला यावे लागेल, कारण आपल्या टीम मध्ये तू आणि विनय दोघेच हे काम करू शकता. कारण मी तर तुझ्याच भरवशावर असते आणि तू सुप्रियाला तर चांगलीच ओळखतेस. हा प्रकल्प करणे तिच्या क्षमतेत नाही. प्लीज प्रज्ञा, माझ्यासाठी ये. प्रज्ञा चिडली आणि म्हणाली, तू पण मला समजून घेत नाहीस. आजीचे कुटुंब आले आहे. मी त्यांना काय बोलणार? आईलाही माझे जाणे आवडणार नाही आणि मला माझ्या वडिलांना एकटे सोडायचे नाही. तू फक्त आजीची परवानगी घे. मी तुझ्या वडिलांशी बोलते. कृपया समजून घेण्याचा प्रयत्न कर प्रज्ञा. या प्रोजेक्टमध्ये पूर्ण मार्क्स मिळणे खूप महत्त्वाचे आहे, नाहीतर मी नापास होईन. प्लीज ॲटलिस्ट माझ्या फायद्यासाठी येण्याचा प्रयत्न कर. प्लीज. प्रज्ञाने उत्तर दिले नाही आणि ती फक्त विचारात घडून गेली. सीमा पुन्हा म्हणाली, प्लीज प्रज्ञा, चल, फक्त माझ्यासाठी प्लीज. ठीक आहे, पण तू कोणाशीही बोलणार नाहीस. आजीची परवानगी मिळाल्यावर मी स्वतः घरी बोलेन. क्षणभर विचार करून प्रज्ञा म्हणाली. हे ऐकून सीमाने आनंदाने उडी मारली आणि म्हणाली, थँक्स प्रज्ञा. बरं, मी आज कॉलेजमधून फ्री आहे.
म्हणून मी माझ्या गाडीत काकांना आरामात हॉस्पिटलला घेऊन जाते. ठीक आहे म्हणत प्रज्ञाने हलकच हसली. ठीक आहे, हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर फोन करते. सीमाने ओके म्हणतात प्रज्ञाने कॉल डिस्कनेक्ट केला आणि सुमित्राचा नाश्ता आणि ज्यूस घेऊन तिच्या रूमच्या दिशेने निघाली. पण सुमित्रा तिच्या खोलीत नव्हती. प्रज्ञा त्यांना शोधत राहुलच्या खोलीत पोहोचते. प्रज्ञाला पाहून राहुल म्हणाला, हे प्रज्ञा, आजी तुझ्या येण्याची वाट पाहत होती. सुमित्राला तिथे पाहून प्रज्ञा हसत हसत खोलीत आली आणि सुमित्राच्या समोर बेडवर नाश्ता ठेवला आणि म्हणाली, आजी तुमचा नाश्ता. सुमित्राने नाश्त्याच्या ताटातून कापलेला सफरचंदाचा तुकडा उचलला आणि म्हणाली, बेटा आम्ही राहुलला सांगून तुझा पगार तुझ्या खात्यात ट्रान्सफर करून दिला आहे. थँक्यू आजी. म्हणत प्रज्ञा उदासपणे तिथून निघू लागली. राहुलने प्रज्ञाला थांबून विचारले, कुठे चालली आहेस? बस प्रज्ञा. प्रज्ञाने वळून राहुलकडे बघितले आणि म्हणाली, ते मी आजीच्या खोलीतून औषध आणते. असे बोलून प्रज्ञा निघू लागली. थांब बेटा. सुमित्रा प्रज्ञाला थांबवत म्हणाली. प्रज्ञा थांबताच सुमित्रा प्रज्ञाकडे आली आणि विचारले, प्रज्ञा तुला आमच्याशी काही बोलायचं आहे का? प्रज्ञाने क्षणभर विचार केला आणि मग राहुलकडे पाहू लागली. तिला पाहून राहुलने स्मित हास्य केले. सुमित्रा पुन्हा म्हणाली, बोल बेटा तुला काय सांगायचे आहे? प्रज्ञाने थोडा विचार केला आणि म्हणाली, आजी उद्या मला कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी इंदूरच्या बाहेर जायचं आहे, त्यामुळे मला काही दिवसांची सुट्टी हवी आहे. असे बोलून प्रज्ञा गप्प झाली आणि सुमित्रा विचारात पडली. बेडवर पडून राहुल हे सर्व पाहत होता. आजीला असं विचारात पाहून प्रज्ञा लगेच म्हणाली, आजी तुम्हाला सुट्टी नसेल द्यायची तर मी नाही जाणार. हे ऐकून राहुल बेडवरून उठला आणि म्हणाला, तू जा प्रज्ञा, हा कॉलेजचा प्रोजेक्ट आहे, तू न गेल्यास तुझ्या निकालावर परिणाम होईल. प्रज्ञा मोठ्या आशेने सुमित्राकडे पाहू लागली. सुमित्राने हसत हसत प्रज्ञाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, जा बेटा. हे ऐकताच प्रज्ञाचा चेहरा खुलला. तिला हसताना पाहून राहुललाही आनंद झाला. तसे आम्ही तुला कधीच जाऊ दिले नसते, पण आता आमचा राहुल आला आहे, त्यामुळे तुझ्याशिवाय माझे मन लागेल. पण तू लवकर ये, नाहीतर मी माझी काळजी घेण्यासाठी दुसरी मुलगी ठेवील. प्रज्ञाने सुमित्राचा हात धरला आणि लगेच म्हणाली, नाही आजी तुम्हाला हे करण्याची गरज नाही, मी 4-5 दिवसांनी परत येईल, प्रॉमिस. सुमित्रा हसली तेव्हा प्रज्ञाने आनंदाने त्यांना मिठी मारली. प्रज्ञाला पाहून राहुल हसू लागला. मी तुमचं औषध घेऊन येते. एवढं बोलून प्रज्ञा हसत तिथून निघून गेली. पण प्रज्ञा निघून जातात सुमित्रा उदास झाली आणि ती स्वतःशीच म्हणाली, प्रज्ञा मी विचार करत होते की राहुल येताच तुला आणि राहुलला एकत्र आणण्यासाठी मी शक्य ते प्रयत्न करीन असं ठरवलं होतं, पण तू सोडून जात आहे. प्रत्येक दिवस माझ्यासाठी मौल्यवान आहे. आम्ही स्वप्न पाहत होतो की अनन्या आणि आधीच्या लग्नासोबतच आम्ही तुझे आणि राहुलचे लग्न देखील करू, परंतु असे दिसते की माझे स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होणार नाही. जवळच उभे असलेल्या राहुलने सुमित्राला विचारात बुडालेली पाहून सुमित्राला कडकडून मिठी मारली आणि म्हणाला, आजी प्रज्ञाच्या जाण्याने तुला एवढं वाईट का वाटते? ती काही दिवसात परत येईल. तोपर्यंत आपण दोघे अनन्या आणि मिस्टर खडूच्या एंगेजमेंटची तयारी करू. एंगेजमेंटच्या तयारीला तुला प्रज्ञाची अनुपस्थितीही जाणवणार नाही. तू बरोबर बोलतोयस बेटा. सुमित्रा हसत हसत राहुलच्या गालाला स्पर्श करत म्हणाली. राहुलने सुमित्राला पकडून तिला बेडवर बसवले आणि नाश्त्याकडे बघत सुमित्राला नाश्ता करायला सांगितले. सुमित्रा शांतपणे नाश्ता करू लागली. तेवढ्यात प्रज्ञा सुमित्राची औषध घेऊन आली आणि म्हणाली, नाश्ता लवकर करा आजी आणि औषध घ्या. नाश्ता करत असताना सुमित्राने प्रज्ञाकडे पाहिलं आणि म्हणाली, प्रज्ञा आम्हाला आमच्या नातीच्या लग्नात बंगला गिफ्ट करायचा आहे. राहुलने मला इंटरनेटवर एक बंगला दाखवला जो आम्हाला खूप आवडला. राहुल आणि मी बंगला बघायला जाणार आहोत आणि तूही आमच्यासोबत यावे अशी आमची इच्छा आहे. प्रज्ञाने होकारार्थी मान हलवली. आजी तुम्ही दोघी लवकर या, मी गाडी काढतो. असे बोलून राहुल खोलीतून निघून गेला. सुमित्राने प्रज्ञाच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, बेटा मी वॉशरूम मधून येते. प्रज्ञाने होकार दिला आणि सुमित्रा वॉशरूम मध्ये गेली. सुमित्रा निघून जातात प्रज्ञाने सीमाला फोन लावला. सीमाने प्रज्ञाच्या घराजवळ गाडी थांबवली आणि विचारले, आजीशी बोललीस का? प्रज्ञा हसत म्हणाली, आजीने मला सुट्टी दिली आहे. काय? सीमाने आनंदाने विचारले. प्रज्ञा हलकी हसत म्हणाली, एवढं खुश व्हायची गरज नाही, घरून परवानगी मिळणे बाकी आहे. सीमा तिच्या कारमधून बाहेर आली आणि कार लॉक करताना म्हणाली, मी त्यांनाही पटवून देते, तू काळजी करू नको. आता मी फोन ठेवते कारण मी तुझ्या घरी पोहोचले आहे. हॉस्पिटलला पोहोचल्यावर फोन कर. प्रज्ञा म्हणाली, हो मॅडम, बाय.
बाई इतके बोलून प्रज्ञाने फोन कट केला. इकडे निळ्या रंगाची जीन्स घातलेला आधी काळ्या शर्टची बाई हाताने वर करत झटकन पायऱ्या उतरून खाली आला आणि दिवाणखान्यात शिरताच जोरात ओरडला, पाटील पाटील. आभीचा फोन आवाज ऐकून धावत आला आणि हाताची घडी करून आभी समोर उभा राहिला. ड्रायव्हरला सांगा गाडी काढ. आभी हे बोलताच पाटील पळत गेला. पाटलांना जाताना मालिनीने पाहिलं आणि हसत हसत आभीकडे आली आणि म्हणाली, बेटा कधीतरी ऑफिसमध्ये बॉस सारखे कपडे घाल. पहिली गोष्ट म्हणजे तू क्वचितच ऑफिसला जातो आणि वरून तुमचे कपडे बघून कोण म्हणेल की तुम्ही एवढ्या मोठ्या कंस्ट्रक्शन कंपनीचे एमडी आहात. आई माझ्या मुलाला ऑफिसला जाऊन एमडीच्या खुर्चीवर बसून रुतबा दाखवायला आवडत नाही. बलदेव आतेत म्हणाला. आभी आणि मालिनीला बलदेवचा आवाज ऐकू आला. तिने मागे वळून पाहिले तर समोर बलदेव आणि शालिनी उभे होते आणि पाटील त्यांचे सामान घेऊन आत जात होते. आभी त्यांच्याकडे गेला आणि बाबांना मिठी मारली आणि विचारले, आजोबांची तब्येत आता कशी आहे? आता बरं आहे आणि तुझं लग्न होईपर्यंत पूर्ण बरे होते. बलदेव हसत म्हणाला. अभिने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, आई मला यायला थोडा वेळ लागेल, त्यामुळे प्लीज रात्रीच्या जेवणासाठी माझी वाट पाहू नकोस. तुम्ही जेवण करून घ्या. असे बोलून अभि निघू लागला. तो दारात पोचला होता तेव्हाच बलदेव म्हणाला, आम्हाला सावरेची जमीन कोणत्याही किमतीत हवी आहे. अभि थांबला आणि वळून त्याच्या बाबांकडे बघत म्हणाला, तुम्ही काळजी करू नका बाबा, आपल्याला जमीन मिळेल, पण मी तिची बाजारभावाप्रमाणे किंमत देईन. मी त्या दलाला 1 रुपयाही जास्त देणार नाही. असे बोलून अभि निघून गेला. बलदेव, मालिनी आणि शालिनी तिघेही हसायला लागले. अभिचा ड्रायव्हर घराबाहेर गाडी साफ करत होता. अभिने काहीही न बोलता त्याच्या दिशेने हात पुढे केला. त्याच्या ड्रायव्हरने शांतपणे कारच्या चाव्या अभिच्या हातात दिल्या. अभिने चष्मा लावला आणि गाडीचा दरवाजा उघडून गाडीत बसला. सीट बेल्ट बांधून त्याने गाडी सुरू केली आणि निघून गेला. सोफ्यावर बसताना मालिनी शालिनीला म्हणाली, शालिनी मोहन इंदूरला आला आहे आणि मी सगळ्यांना आज जेवायला बोलवलं आहे. हे ऐकून बलदेव हसला आणि म्हणाला, खूप छान केलं साई. सगळे एकत्र असतील तर साखरपुड्याचे आणि लग्नाचे नियोजनही चांगले ठरवता येईल. तेवढ्यात मंगेश चहा घेऊन आला. आई तू अभिला सांगितले नाहीस की आज मोहनभाई साहेब त्यांच्या कुटुंबासोबत जेवायला येणार आहेत? शालिनीने चहाचा कप उचलून मालिनीला देत विचारले. मालिनी हसत हसत कप हातात घेत म्हणाली, आम्ही सांगितले असते तरी तो कधीच काम सोडून जेवायला आला नसता आणि हे तुला चांगलीच माहिती आहे. शालिनी काहीच बोलू शकली नाही. इकडे राहुल गाडी चालवत होता. प्रज्ञा त्याच्या शेजारच्या सीटवर बसली होती आणि सुमित्रा मागच्या सीटवर बसली होती. राहुलने गाडीला डावीकडे वळण दिले आणि म्हणाला, आजी तुझा भावी जावई स्वतः खूप मोठा आर्किटेक्ट आहे, मग तू त्याला का सांगितले नाही? त्याला सांगायचे की स्वतःसाठी घर पसंत करायला. जर तू त्याला सांगितले असते तर त्याने तुला खूप कमी वेळात इतका सुंदर बंगला बनवला असता, जे पाहून लोकांचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले असते. सुमित्रा हसली आणि म्हणाली, बेटा आम्हाला अभि आणि अनन्याला लग्नासाठी सरप्राईज गिफ्ट द्यायचे आहे. मग आम्ही त्यांना कसे सांगू? जर अभिला हे काम सांगितले असते तर मग सरप्राईज कसं राहिलं असतं? हे ऐकून राहुल हसायला लागला आणि त्याच्या शेजारी बसलेल्या प्रज्ञाला हसताना पाहून राहुल म्हणाला, बाय द वे प्रज्ञा, तू हसताना खूप छान दिसतेस. नेहमी अशीच हसत राहा. राहुल प्रज्ञाला म्हणाला, बाय द वे प्रज्ञा, तू कमी बोलतेस की मीच जास्त बोलतोय? राहुलने प्रज्ञाकडे बघत विचारले. प्रज्ञाने लगेच हसत उत्तर दिले, ना मी कमी बोलते ना तुम्ही जास्त बोलताय. मी गप्प बसले कारण तू आणि आजी बोलत होतास. मग मी काय बोलू? आजी आणि नातवामध्ये राहुल हसायला लागला. दोघांना असं बोलताना पाहून सुमित्रा खूप खुश झाली आणि लगेच म्हणाली, बरं बेटा, प्रज्ञा ही त्या ग्रामोफोनच्या वाद्यासारखी आहे, जी एकदा बोलायला लागली की खूप अवघड आहे तिला थांबवणं. खरंच? राहुलने प्रज्ञाकडे पाहून आश्चर्याने विचारले. प्रज्ञा पुन्हा हसायला लागली. गाडी चालवताना राहुल म्हणाला, मग तर आपल्या दोघांचं खूपच पटणार आहे आणि आपण लवकरच खूप चांगले मित्र बनणार आहोत. तर प्रज्ञा, या गरीब माणसाला तुमच्या चांगल्या मित्रांमध्ये स्थान मिळेल की नाही? प्रज्ञाने चेहरा केला आणि म्हणाली, आपल्याला भेटून 24 तासही झाले नाहीत, मग आत्तापासून कसे सांगू की आपण दोघे भविष्यात चांगले मित्र होऊ शकतो की नाही? आता काही गाठीभेटी होऊ दे, ओळखू दे, पारखू दे, त्यानंतर मी विचार करेन की आपण मित्र बनू की नाही.
हे ऐकून राहुलने गाडीला ब्रेक लावला आणि म्हणाला, तू अप्रतिम मुलगी आहेस यार प्रज्ञा. राहुल व्यासची मैत्री करण्याआधी तुला विचार करावा लागतोय असं माझ्याबरोबर तू माझ्या तोंडावर म्हणत आहेस. यार, जर एखाद्या मुलीचे नाव राहुल व्यासने तिच्या डोळ्यात बघून प्रेमाने घेतले तर ती मुलगी तिचे हृदय काढून माझ्या तळहातावर ठेवायला तयार असते. खरंच. चला मग ट्राय करू. मलाही बघू दे राहुल व्यासच्या डोळ्यात काय जादू आहे. तुम्ही माझ्या डोळ्यात पहा आणि प्रेमाने माझे नाव घ्या. मी वचन देते की मी डोळे मिसकवणार नाही. प्रज्ञा राहुलच्या डोळ्यात पाहत म्हणाली. राहुलने त्याचे डोळे मोठे केले. त्याने प्रज्ञाच्या सुंदर डोळ्यात पाहिलं आणि थोड्या वेळातच त्याने डोळे मिसकावत आजीकडे पाहिले. आजी राहुलचा चेहरा पाहून हसत म्हणाली. राहुलने मान हलवली आणि म्हणाला, तू खतरनाक मुलगी आहेस यार. खरंच आजीसमोर तू माझा खूप सुंदर अपमान केलास. तुझ्यापासून सुरक्षित राहावे लागेल. हे ऐकून प्रज्ञाला हसू आले आणि राहुलचा चेहरा बघून ती हसत म्हणाली, मिस्टर राहुल व्यास, गाडी स्टार्ट करा. राहुलने प्रज्ञाकडे बघत गाडी स्टार्ट केली. जेव्हा सुमित्राने दोघांना असे एकत्र हसताना पाहिले तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. ती मनात म्हणाली, प्रज्ञा, आज आम्हाला खात्री पटली की आमच्या राहुलसाठी तूच बनली आहेस. आम्हाला काहीही करण्याची गरज बसणार नाही. तूच आमच्या राहुलला माझ्यासारखं तुझं बनवशील. काही वेळ गाडी चालवल्यानंतर राहुलने एका मोठ्या बंगल्याबाहेर गाडी थांबवली आणि म्हणाला, आजी, आपण पोहोचलो. तिघेही गाडीतून बाहेर येतात बंगला विकणाऱ्या दलालाला बाहेर आपल्या गाडीजवळ उभा असल्याचे पाहिले. त्याला पाहताच राहुल पुढे आला आणि त्याच्याशी हस्तांदोलन करत म्हणाला, हॅलो मिस्टर बन्सल. नमस्कार मिस्टर व्यास, मी तुमचीच वाट पाहत होतो. मी तुम्हाला घर दाखवतो. असे सांगताच गेट बाहेर बसलेला गार्ड उठला आणि गेटचे कुलूप उघडून तिघेही बन्सल सोबत आत जाऊ लागले. तेवढ्यात प्रज्ञाचा फोन वाजला. सीमाचा नंबर पाहून ती सुमित्राला म्हणाली, आजी, तुम्ही सगळे जा, मी सीमाशी बोलूनच येते. ठीक आहे बेटा, पण लवकर ये. सुमित्रा प्रज्ञाच्या गालाला स्पर्श करत म्हणाली. प्रज्ञाने हसून होकार दिल्यावर तिघेही आत गेले आणि प्रज्ञाने हसत हसत फोन घेतला आणि विचारले, चेकअप झाले आहे का? सीमाने उत्तर दिले, डॉक्टर चेकअप करत आहे. मी तुला सांगण्यासाठी फोन केला की आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आहोत आणि काकांचे चेकअप झाल्यावर मी त्यांना व्यवस्थित घरी सोडते. आई पण तुझ्यासोबत आहे का? प्रज्ञाने विचारले. हो. समोरच्या खुर्चीवर बसलेल्या सविताकडे बघत सीमा म्हणाली, जी फक्त तिच्याकडेच बघत होती. प्रज्ञाने एक दीर्घ श्वास घेतला. तेवढ्यात सीमाची नजर बाहेर असलेल्या डॉक्टरांवर पडली आणि सीमा प्रज्ञाला म्हणाली, ठीक आहे, आता मी फोन ठेवते. मला डॉक्टरांशी बोलायचे आहे. बाय. प्रज्ञा पुढे काही बोलायच्या आधीच सीमाने कॉल डिस्कनेक्ट केला. बंगल्याच्या आत जायला वळताच प्रज्ञा हसली. अचानक तिची नजर उजव्या बाजूने येणाऱ्या साधू बाबावर पडली, जो खूप म्हातारा दिसत होता. त्यांनी भगव्या रंगाचा धोतर कुर्ता परिधान केला होता. गळ्यात मोठी रुद्राक्षाची माळ आणि कपाळावर चंदनाचा तिलक लावला होता. त्यांच्या केसांनी चेहरा काहीसा झाकला होता. त्यांच्या गळ्यातल्या गमच्यावर जय श्री महाकाल असे लिहिले होते. इतके म्हातारे होऊनही ते कमंडलू हातात घेऊन खूप वेगाने चालत होते. प्रज्ञा त्यांच्याजवळ आली आणि विचारले, बाबा, पायी चालत महाकाल मंदिरात जात आहात? ते बाबा हसले आणि म्हणाले, हो बेटा. हे ऐकून प्रज्ञाने तिच्या बॅगमध्ये पैसे शोधायला सुरुवात केली. तिला पाहून बाबा हसू लागले, पण अचानक त्यांची नजर प्रज्ञाच्या कपाळावर गेली. त्याने लगेच प्रज्ञाच्या डोक्यावर हात ठेवला आणि डोळे मिटले. प्रज्ञा त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. काही वेळाने त्या बाबांनी डोळे उघडले आणि हात काढला. तेव्हा प्रज्ञाने हसत हसत त्यांना 100ची नोट दिली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही पायी जात आहात. या पैशाने वाटेत काहीतरी खा. बेटा, येणाऱ्या वादळाचा सामना करू शकशील का? बाबांनी एवढे विचारताच प्रज्ञा त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. बाबांनी पुन्हा प्रज्ञाच्या कपाळावरच्या रेषा बघितल्या आणि म्हणाले, कारण तुझे नशीब तुझ्याशी असा खेळ खेळणार आहे, ज्यात तू जिंकलीस तर तुला सर्व काही मिळेल, पण हरलीस तर तुझा जीवही गमवावा लागेल. हे ऐकून प्रज्ञा अस्वस्थ होते. बाबा पुन्हा म्हणाले, आजवर जे भोगले ते काहीच नाही बेटा. आता तुझ्या आयुष्यात वादळ येणार, मोठे वादळ. तर दुसरीकडे आधी त्याच रस्त्यावरून भरधाव वेगाने गाडी चालवत चालला होता. कथा कशी वाटली नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.